नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एका नव्या व्हिडिओसह मी आपलं स्वागत करतो आपल्या या आवडत्या चॅनलमध्ये। आज आपण ओळखा पाहू मराठी कोडी भाग 28 शिकणार आहोत। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूयात। रोज रात्री मला काम मिळते, सकाळी मी ते काम पूर्ण करतो, पण काम केल्यावर मला मार मिळतो। सांगा कोण आहे मी? तर मी आहे अलार्म। आपण त्याला अलार्म असे सुद्धा म्हणतो। पांढरा माझा झगा, पांढरा माझा झगा, डोळा माझा लाल, जितकी उभी राहते तितकी होते लहान। तर मी आहे मेणबत्ती। भलं मोठं जंगल, पण त्यात प्राणी मात्र एकच प्रकारचा राहतो। सांगा पाहू? तर तो प्राणी आहे ऊ, आणि ते जंगल म्हणजे आपल्या डोक्यावरचे केस। जिथे मी जाऊन बसते तिथे फक्त माझीच सत्ता असते। माझ्यामुळे स्त्री सुंदर दिसते। तर मी आहे टिकली। उंच आहे पण उंट नाही, केस आहेत पण विंचरत नाही, प्रत्येकाच्या घरी आहे पण माणूस नाही। ओळखा पाहू कोण? तर मी आहे झाडू। असा कोणता पक्षी आहे जो आपली अंडी दुसऱ्याच्या घरात म्हणजेच घरट्यात ठेवत असते? तर तो पक्षी आहे कोकिळा। कोकिळा आपले अंडी दुसऱ्याच्या घरट्यात ठेवत असते। अशी कोणती वस्तू आहे जी आपण खाण्यासाठी घेतो पण खात नाही? तर ती वस्तू आहे ताट आणि वाटी। काळा आहे पण कावळा नाही, लांब आहे पण साप नाही, फुले वाहतात पण देव नाही। तर ओळखा पाहू मी कोण? तर मी आहे केसांची वेणी। तो आला किती जाते? सांगा पाहू कोण? तर ते आहेत दिवस आणि रात्र। आई आई विहीर बघ, विहिरीत पाणी बघ, पाण्यात वेल बघ, वेलाला फुलं बघ। तर याचं उत्तर आहे दिवा। खोलगट दिवा म्हणजे विहीर,
विहिरीतील पाणी म्हणजे दिव्यातील तेल आणि पाण्यात वेल म्हणजेच दिव्यात असलेली वात आणि वेलाला फूल म्हणजेच वात तेवल्यावर प्रकाशित होणारी ज्योत म्हणजेच फूल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला भेट देत राहा. खूप खूप धन्यवाद.